नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे सॅटरडे, तर आज मी तुमच्याशी माझं सॅटरडेचं रुटीन शेअर करणार आहे। रियांश स्कूलमध्ये गेलाय आणि अश्विन चष्मा आणायला गेले। सॉरी, रियांशची डान्स प्रॅक्टिस चालू आहे ॲन्युअल डे फंक्शनसाठी, नाहीतर शनिवारी त्याची सुट्टी असते। पण त्यानिमित्ताने सकाळी उठणं होतं आणि कामं लवकर आवरतात, नाहीतर 11:30 वाजेपर्यंत कधी आम्ही नाश्ता करत असतो किंवा मग टीव्ही बघत असतो। पण आता ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत, फक्त राहिले भाजी आणि चपाती किंवा मग भाकरी करेल, कारण वांग्याचं भरीत आणि भाकरी जाम आवडतं आम्हा सगळ्यांनाच। रियांशला सोडून, रियांशला वांगच आवडत नाही, तर त्यामुळे स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागणार नाही आहे। तासाभरात स्वयंपाक होईल, तासभर पण नाही। तर त्याआधी मी जे इंडोर प्लांट्स आहेत ते पुसून घेते। माझे प्लांट्स नाही आहेत, पण घरात जरी असले तरी त्यावर धूळ दिसते आणि थोडासा कलर डाऊन दिसतोय। बाहेरचे जे प्लांट्स आहेत तेही मी पुसून घेत असते, कारण बाहेर तर अजूनच जास्त धूळ बसते। तर आता हे पहिले पुसून घेते। पाणी तर आपण टाकत असतो झाडांना, पण वरूनही एक थोडासा ओला कपडा नेहमी मारला पाहिजे, म्हणजे झाडे फ्रेश राहतात आणि धूळ जी असते तीही निघून जाते। तर सगळ्यात पहिले हे करते आणि आजचं काही स्पेशल असं काही करायचं नाही आहे, पण जे काही करणार ते सगळं तुमच्याशी शेअर होईल। सो स्टे ट्यून आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट टाइमच इंडोर प्लांट्स पुसायला घेतले आणि हे प्लांट्स माझ्या शेजारी एक राहते, अमरावतीचीच आहे ती, आणि म्हणून तिने माझ्याकडे ठेवले। जाताना बोलून गेली की प्लांट्सची काळजी घे आणि वेळ मिळाला तर त्याला पुसून काढ। आणि माझी असली असती तर जसं मी बोलले की पुसून काढलीच असती। इंडोर प्लांट्स कॉस्टली असतात, ती जर सुकली तर खूप मन दुखतं। तसंही आपलं कुठलंही छोटंसं का प्लांट असेल ना, ते जर वाळलं सुकलं तर खूप मन दुखतं। पण इंडोर प्लांट्स असू देत किंवा मग बाहेरची, जर पानं मोठी असली त्याची तर पुसायला खूप इझी जातं आणि ते लगेचच फ्रेश दिसतं। पण या झाडांची पानं अगदी बारीक होती, म्हणजे सिंगल पुसल्यानंतर इतका वेळ लागला, तर मी लवकर ती पुसून काढली आणि आता मस्त फ्रेश वाटत आहेत। त्यानंतर मग मी भरिताचं वांगं तयार केलं आणि नेहमी भरताचं वांगं नुसतंच भाजल्यापेक्षा त्याला छान तेल तर लावतोच आपण, पण जेव्हा आपण त्याला होल पाडतो किंवा मग चाकूनी कापतो थोडंसं, त्यामध्ये जर तुम्ही लसूण किंवा मग हिरवी मिरची टाकली तर त्याची टेस्ट अजून छान लागते। तर अशी मी त्यात लसूणच्या पाकळ्या कापून घेतल्या आणि त्यात अशा टोचल्या, कारण मी चाकूनी त्याला फक्त चिरा मारत असते। तर त्यात मी टोचून घेतल्या आणि मस्त भरीत होतं, कधीतरी नक्की ट्राय करून पहा। तर आता तुळशीच्या लग्नाचे दिवस आहे, तर आज किंवा मग उद्या मी करायचं ठरवलं आहे। आज अश्विनचे कॉल्स आहेत, तो सो डोंट नो की संध्याकाळचा किती वेळ मिळेल, तर म्हणून मी छान असं तुळशी विंद्रवण आहे ते पुसून घेतलं ओल्या कपड्यानी, कोरड्या कपड्यानी। आणि तुळशीही माझी ही नवीन आहे, तर छान असे मस्त मंजुऱ्या आल्या आहेत। हे काम झाल्यानंतर मग आत्ता आम्ही आलो आहोत जरा मार्केटमध्ये। अश्विनला घ्यायची होती ऑफिससाठी चेअर। खूप दिवसापासून, जेव्हापासून लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा एक चेअर घेतली होती, तर ती आता जरा बसायला अवघड जाते, म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून जरा चांगली चेअर घ्यायची म्हणून आम्ही इथे आलो। तर इथे जास्त ऑप्शन्स नव्हते आणि यानंतर व्हिडिओसाठी त्यांनी अलाव केलं नाही। हा जस्ट व्हिडिओ मी न विचारता घेतला म्हणून तेवढा आला, पण नेक्स्ट शॉपमध्ये जेव्हा मी जसं विचारत गेले की व्हिडिओ काढू का, तर त्यांनी अलाव केलं नाही। सो मी काहीच व्हिडिओ शेअर करू शकले नाही। इधर है और उधर भी ज़्यादा नहीं है, उधर भी नहीं है, इधर मत रुको, दिख ही नहीं रही है ना, देखा ऊपर। चलो निकालो गाड़ी, कुछ और देखना है तो बताओ। और भी नहीं है इधर ज़्यादा, वही नहीं दिख रहा है, भरा हुआ नहीं दिख रहा है। स्टाइलिश फर्नीचर में तब चलो। वाकडमध्येच हे सगळे फर्निचरचे शॉप एका लाईनमध्ये आहे आणि बरेचसे शॉप आहेत, मॅक्सिमम आम्ही बघितलेच। आणि इथे जस्ट टाइमपास म्हणून आलो होतो, तर इथला एक डायनिंग आणि सेंटर टेबल आवडला आणि चेअर तर फिक्स झाली आहे। एका दुकानातली खूप आवडली आणि तीच चेअर ऑनलाईन तेवढ्याच प्राइसची मिळते का हे अश्विन चेक करत होते। आणि त्याच्या दुकानात आम्ही जो डायनिंग बघितला
त्याचा साईज आम्हाला 4 सीटरच पाहिजे आहे, कारण जागा खूप मोठा डायनिंग घेऊन फायदा नाही आहे, कारण जागाही जास्त जाते आणि घेतल्यानंतर तेवढे लोकही नाही आहे बसायला इन फ्युचर, आय डोंट नो. पण आता सध्या आम्ही तिघंच आहे, तर जास्त मोठा डायनिंग घ्यायचा नाही आहे, फक्त 4 सीटरच घ्यायचा आहे. तर साईज बघितल्यानंतर तिथे कन्फ्युजन झालं. नंतर घरी आल्यानंतर खूप उत्सुकता म्हणून लगेचच घरी आल्यानंतर साईज चेक केला, तर एकदम परफेक्ट साईज बसला आहे. तर अश्विनसाठी ऑफिस चेअर बघायला गेलो आणि तेही इन्स्टंट असं डिसाईड झालं की चला कुठे जायचं आहे, मॉलमध्ये जायचं आहे का, कुठे काही बाहेर जायचं आहे का, तर मग चला चेअर बघायला जाऊ. तर चेअर बघायला गेलो आणि एका ठिकाणची चेअर आवडली आणि असंच टाईमपास म्हणून टी टेबल, सेंटर टेबल आणि डायनिंग टेबल बघितला. तर एक डायनिंग टेबल आमच्या दोघांना इतका आवडला, बघता क्षणीच त्याचं मार्बल चेअर आणि जो सेंटर टेबल होता तोही त्याचा कलर मॅच होत होता आणि आपल्याला पाहिजे तर आपण ते बनवूनही घेऊ शकतो मॅचिंग कलर. तर खूप आवडला आणि जास्त काही महाग नाही आहे. आणि बरेचदा आमचं असं होतं की अचानक काहीतरी घ्यायला गेलो आणि दुसरंच काहीतरी आवडलं आणि ते इतकं मनात भरतं की मग त्याच्याबद्दल मग इतका विचार करून ती वस्तू घरी आणल्या जाते. तर आमचा थोडासा साईजचा प्रॉब्लेम होता, तिथल्या तिथे आम्ही डिसिजन नाही घेऊ शकलो, नाहीतर घेतलाही असता. तर घरी येऊन चेक केलं तर व्यवस्थित परफेक्ट जागा आहे, सफिशियंट जागा आहे. आणि झालं तर मग उद्या किंवा मग नेक्स्ट सॅटर्डे किंवा संडे जाऊन ऑलमोस्ट बुकच करेल. म्हणजे आता तरी असं ठरलं आहे, पुढे माहिती नाही, अजून जर काही बघितलं किंवा मग काय वाटलं तर ते चेंज पण होऊ शकतं. पण सध्या तरी आता आवडलं आहे आणि डिसाईड झालं आहे की उद्या किंवा मग नेक्स्ट सॅटर्डे संडे जाऊन बुक करायचा. त्याच्यानंतर तो कधी येईल, बनवायला वेळ लागेल ते नंतरचं. तर हे करून आलो काम. चेअर आवडली आहे एक, पण तरी आता अजून एकदा बघावी लागेल. जर नाही मिळाली तर मग तीच फायनल करायची आहे. तर सगळं बघून आलो तोपर्यंत रियांश खालीच खेळत होता आणि अशा वेळी तोही आमच्यासोबत येत नाही आणि आम्हालाही वाटतं की ठीक आहे, नाही आला तर बरं, त्याचं खेळणं होतं आणि आमची अशी कामं होऊन जातात. आणि आता घरी येऊन ठरलं आहे की बिर्याणी खायला जायचं आहे. खूप दिवसापासून अश्विन तिथे जायचं म्हणत होते, पण ते इतकं जवळ आहे ना, मला वाटतं की कुठेतरी लांब जावं, छान म्हणजे फिरणंही होतं आणि खाणंही होतं. पण ठीक आहे, आता 8 वाजलेत, ऑलरेडी जेवणाची वेळ झाली आहे आणि एक डाएट प्लॅन चालू केलेला, पण खूप दिवसापासून म्हणत होते आणि चला म्हटलं सॅटर्डे आहे. सकाळी व्यवस्थितच जेवण झालेलं डाएटप्रमाणे. रात्रीचं आता बिर्याणी खायचं ठरलं आहे आणि स्पेशल बिर्याणीचंच आहे ते, नाव मला आठवत नाही आता. खूप उशीर नाही करत, ऑलरेडी 8 वाजून गेलेत. जेवेपर्यंत 9 तरी वाजतीलच, कारण ऑर्डर देता देता. तर चला मग. नीचे क्या है नीचे मतलब कुछ भी. तर बिर्याणी खाऊन आलो आणि इतकी जास्त होती, आता फर्स्ट टाइम खाल्ली आणि क्वांटिटी किती मिळते काहीच माहीत नव्हतं. मग राहिलेली पार्सल घेऊन आलो, कारण खूप जास्त उरलेली. तरी 2च घेतलेला जसं मी दाखवलं. तर दोन्हीही अश्विनचीही पूर्ण खाऊन झाली नाही आणि आम्ही दोघांनी एक खाल्ली तरीही पूर्ण खाऊन झाली नाही. मग म्हटलं की वेस्ट गेल्यापेक्षा आता तेही वेस्टच करतील, त्यापेक्षा आपल्याला उद्या कामी येईल म्हणून पार्सल घेऊन आलो. आणि आता चेंज करून ते दोघंजण खालीच थांबलेत, वॉक करतायत आणि मी चेंज करते आणि त्यानंतर खाली वॉकला जाते. आणि असा होता आजचा व्हिडिओ. फार काही जास्त शेअर करता आलं नाही, कारण अश्विनचंही ऑफिस होतं, मीटिंग्स होत्या, त्यामुळे कुठे बाहेर जाणं जास्त झालं नाही. पण एक चांगली गोष्ट झाली आहे जी मी तुमच्याशी शेअर केली. आणि तिथे गेल्यानंतर व्हिडिओज ते काढायला देत नाही, कारण त्यांना असं वाटतं की
त्यांना असं वाटतं की आपण तिकडचा फोटो किंवा व्हिडिओ घेऊन असा सेम आपण दुसरीकडून बनवून घेऊ शकतो, म्हणून ते फोटोज आणि व्हिडिओजसाठी अलाव करत नाही, म्हणून ते काढता आलं नाही. तरी मी एक छोटंसं एक क्लिप घेतली, तेवढ्यात त्यांनी मला नाही म्हटलं. म्हणून पण जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला दिसेलच की कोणता होता तो. आणि घेतल्यानंतर तर ऑफकोर्स फोटोज किंवा व्हिडिओज घ्यायला आय थिंक नाही म्हणणार नाही. तर आता जाते वॉकला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद राहू द्यात. खूप छान छान कमेंट्स येतात शॉर्ट व्हिडिओसाठीही आणि लॉंग व्हिडिओलाही तुम्ही छान आता प्रतिसाद देत आहेत. तर प्लीज असा सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.